गरुड सुद्धा म्हटलं जातं त्याला. तर याचं आधिपत्य आहे सर्व सत्व आणि सर्वच मनुष्याचं जे काय आहे, देवता, मनुष्य किंवा प्राणी या 4 धर्मांचं आधिपत्य, दुसऱ्या कोणत्याच धर्माचं आधिपत्य. मग छंद म्हणजे काय? इच्छा. आता प्रत्येकाला इच्छा आहे ना, मग इच्छा आहे तर त्या दिशेने आपण काय करायला लागलो की धावत सुटलो. ते इच्छा आहे म्हणून तुम्ही राबायला लागले, कमाल कष्ट करायला लागले. जर इच्छा जर तुमच्या काही नसत्या तर तिथंच थांबले. छंदाचे प्रकार भगवान बुद्धाने सांगितले 2 प्रकार आहेत, एक लौकिक, एक लोकोत्तर. छंद म्हणजे इच्छा, वीर्य म्हणजे प्रयत्न करणं, जे आपण प्रयत्न करतो. चित्त, चिंतन करणे म्हणजे त्याला म्हटलं जाते चित्ताचं जे काय, कारण की चिंतन करतं म्हणूनच त्याला चित्त म्हटलं जातं किंवा मन म्हणून चित्तच आहे. एक आहे मीमांसा. हे 4 धर्म सर्व प्राण्यांमध्ये याचंच आधिपत्य आहे. मग हे आधिपत्य जे आहे तर हे कशा प्रकारचं आधिपत्य आपलं याला जाणून काढणं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात वारंवार, नथी छंदस्य हानी. नथी छंदस्य हानी म्हणजे छंदाची हानी होते, म्हणजे इच्छेची हानी होते, धम्म इच्छेची हानी होते. नथी वीर्यस्य हानी, वीर्य म्हणजे प्रयत्नाची हानी होऊ देऊ नका. नथी चित्तस्य, नथी पय्यायस्य. तर याची आपल्याला हानी होऊ द्यायची, याला चांगला अभ्यास करा. जर तुमचे हे 4 आधिपत्य जर हीन असतील, हीन, तर मनुष्य कुठे उत्पन्न होतो. जरी आपण धम्माचं काम करत आहोत, साधना करत आहोत, तुमचं पहिलं ध्यान तुम्हाला प्राप्त आहे, पण पहिल्या ध्यानाच्या पुढे काय तुम्ही सरखे ना, पुढे जातच नाही माणूस, तर त्याला म्हटलं जाते हीन. तुमचं आधिपत्य आहे, 4ही आधिपत्य प्रत्येक सत्वामध्ये, पण ते कसं आहे, हीन आहे. पहिल्या ध्यानाच्या पुढे तुम्ही काय सरखे, मग तो मनुष्य पुढे उत्पन्न होतो परित्त ब्रह्म लोकांमध्ये. जे आले धम्मच्या सुतामध्ये हे जे काही आहे आपण पाहतो की महाब्रह्मा झाल्याच्या नंतर जे काही दुसरे जे काही देवताचे येते परिताप आहे ना, तर परिताप जे काही त्या भूमी म्हणजे ती कर्मभूमीच आहे, तिथं आपण. पण हे जे काही 4 आधिपत्य आहेत आपले, पण हे मध्यम स्वरूपात हीनही नाही आणि तीक्ष्णही नाही, मध्यम स्वरूपात हे 4 आधिपत्य, हे 4 धर्म आपल्यामध्ये मध्यम स्वरूपात. मग या अनुषंगाने आपण काय करतो की पहिलं ध्यान जे काही प्राप्त झालेलं आहे आपल्याला, पण पुढचं ध्यानामध्ये काय आहे, पुढे सरकेच ना आपण, तरी सुद्धा आपण पुढे उत्पन्न होतो. परिताप झाल्याच्या नंतर अपमान, तिथे आपण उत्पन्न होतो. बघा आपले हे 5 जे 4ही जे आधिपत्य जे धर्म आहेत हे तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण झालेले आहे. म्हणजे तुमची इच्छा ही तीव्र आहे. इच्छा काय साधी नाही, तुमची तीव्र इच्छा आहे धम्माच्या बाबतीत, आणि प्रयत्नाची प्रकाष्ठा तुम्ही करत आहात, कमी पडत नाही तुम्ही प्रयत्नाला सुद्धा. रात्री आणि दिवसा तुमचे सातत्याने प्रयत्न चालतात. चित्त ही तुमचं जे काही एकदम
उत्साहित आहे, ललायित आहे. मीमांसा प्रज्ञा ही तुमच्यामध्ये, मीमांसा भावना म्हणजे प्रज्ञेची भावना. हे चारही धर्म तुमचे काय झाले? तीक्ष्ण आहे. त्यामुळं मनुष्य जात अभ्भा सरा देवता इथून पहिलेच ध्यान प्राप्त करतो माणूस, पण जरी तो दुसऱ्यामध्ये हे होत नाही, पण त्याचे काय आहे? चार आधिपत्य कसे आहे? हीन आहेत, मध्यम आहेत आणि तीक्ष्ण आहे. जरी पहिलं ध्यान आहे, पण हे जे काही धर्म आहे त्यांनी प्रयत्नाची प्रकाष्ठा सोडली का? चालू आहे त्याची. चारही धर्माने तो जे काही आधिपत्य असल्यामुळं म्हणून तो पहिले ध्यानाच्या पुढे जरी सरकत नाही, पण तो निश्चितच या वरच्या ज्या काही भूमी आहे तो प्राप्त करतो. दुसरा जो मनुष्य आहे, याच्यानंतर जे काय पाहतो आपण, त्याचं जे काही आधिपत्य हेही नाही, पण तो दुसऱ्या ध्यानामध्ये जे काही पुढे सरकतो, म्हणून त्याला म्हटलं जातं कुठे? परित्ता शुभा. तिथे तो जे काही ब्रह्मलोकांमध्ये त्या उत्पन्न. दुसऱ्या ध्यानामध्ये हीन जरी आहे, पण तो दुसऱ्या ध्यानामध्ये त्याचे जे काही हे जे काही चार आधिपत्य त्याचे हीन आहे, परंतु दुसऱ्या ध्यानामध्ये असल्यामुळं तो परित्त शुभा या ब्रह्मलोकांमध्ये उत्पन्न. दुसऱ्या त्याच पद्धतीने आहे अपमान शुभा जे काही देवता आहे ब्रह्म, तर तिथे सुद्धा आपण दुसरे ध्यान करतो. आपले मध्यम स्वरूपात हे जे काही आहे, हे चार आधिपत्य आहे, त्याच्यामुळे आपण तिथे उत्पन्न. तीक्ष्ण आहे, पण दुसऱ्या ध्यानामध्ये. पहिल्या ध्यानातून आपण कुठे? दुसऱ्या ध्यानामध्ये सरकलो. त्यामुळे आपण सुभकिनिका देवा या भूमीमध्ये आपण उत्पन्न होत राहतो. या ज्या भूमी सांगितलेल्या आहेत भगवान बुद्धांनी, आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो की आपल्याला अनागामी पद प्राप्त जर झालं, तुम्ही जर अनागामी पद प्राप्त झालं, तर तुमचे कोणते संयोजन तुटले? अवर भाटीय संयोजन तुटले, अधोगामी तुमचे संयोजन सुटले नाही. 5 संयोजन तुमचे परिपूर्ण खतम झाले. 5 संयोजन तुमचे आहेत. कोणते 5 संयोजन आहेत? रूपराग, या रूपाच्या प्रती जे काही आसक्ती. अरूपराग, की या जरी रूप नसेल परंतु तरी सुद्धा त्याच्या प्रती आसक्ती, म्हणून त्याला म्हटलं जातं अरूप राग, अरूप लोक. त्याच्या रूप जे काही रूप, अरूप लोक, अरूप राग आणि रूपराग, मान, अपमान आणि अविद्या. आता मान राहतोच माणसामध्ये, मान सन्मान दिला पाहिजे. अपमान झाला, वाटतेच थोडं माणसाला थोडं, आणि अविद्या म्हणजे आज्ञा. हे 5 काय आहे? आवर भाटी सुटले, पण अधोगामी जी काय आहे, उदोगामी त्याला म्हटलं जातं, ते राहिले. तर हे मग आपण अनागामी पद प्राप्त केल्याच्या नंतर आपण पुढे उत्पन्न. तर आपण उत्पन्न होण्याचं जे काय आहे, अविया देवा, तिथं आपण उत्पन्न. पण कशाच्या अनुषंगाने आपण तिथे उत्पन्न होतो? आपलं श्रद्धा इंद्रिय धिक्य हे काय आहे? श्रद्धा इंद्रियाचे जे काय आपलं त्या अधिक्य झालेलं आहे, बाकीचे इंद्रिय आपले काय झाले, थोडे कमजोर आहेत. त्याच्यामुळे आविया देवामध्ये आपण उत्पन्न होतो. त्याच्यावरची जी देवताची भूमी आहे आवियान, आत्तप्पाली भूमी. तर ज्या व्यक्तीचं वीर्य इंद्रियाधिक्य आहे, तो व्यक्ती अनागामी पदाला प्राप्त झालेला आहे. तर तो व्यक्ती आत्तप्पा या देवता भूमीमध्ये तो उत्पन्न. ज्यांचं स्फूर्ती इंद्रिय याचा अधिक्य आहे, तर तो व्यक्ती सुदस्सा देवा या भूमीमध्ये तो उत्पन्न. ज्याचं समाधीचं इंद्रिय अधिक
अधिक्य झालेलं आहे. बाकीची इंद्रिय ते दबलेले आहेत. बाकीची एक इंद्रिय जर वरी जर आलेला असते, बाकीचे इंद्रिय दबून जातात. एका इंद्रियाचे काही परबळ झालेलं आहे, बलवान झाले, त्याचं अधिक्य आहे, तर बाकीची इंद्रिय थोडी कमजोर होतात. म्हणून हा व्यक्ती जातो सुदस्सी देवा. जे सुदस्सी धम्मचक्र प्रवर्तन आपण वाचतो ना, पठण करतो, तर त्याच्यामध्ये या देवताच्या भूमी आल्या, तर तिथं जातो समाधीचं जे आहे. आणि मग अक्कल ठिका देवा, तिथं कोण उत्पन्न होतं? ज्यांची जी काही प्रज्ञा इंद्रिय अधिक्य आहे, अधिक्य म्हणजे अधिक आहे, बाकीच्या इंद्रियांची काय अधिक्य नाही, अधिक नाही, तर तो जातो अक्कल ठिका देवा. तिथून तो निर्वाण पद प्राप्त करतो. हे 5 इंद्रिय फार महत्वाचे. या 5 इंद्रियाशिवाय आपल्याला दुःखमुक्त होता येत नाही. आणि मग त्या या इंद्रियाचं जे काही अधिक जेवढं असेल, तशा पद्धतीने आपल्याला गती मिळतं. वरवरच्या जे काही देवतांच्या भूमीमध्ये आपण प्राप्त होतो ना, त्याचे कारण ते आहे. आणि कशा कशा पद्धतीने याला आपल्याला जाणावं लागतं. आपल्याला वाटतं सर, आपण जे काही धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा वाचन करतो, या देवतांचे नाव घेतो, आपल्याला वाटतं देव आहेत का नाही, तर मग कशा स्वरूपात इथे उत्पन्न होतो, हे आपल्या मनामध्ये जे काही शंका निर्माण होईल. म्हणून या शंकेला काढण्यासाठीच मी म्हटलं की तुम्ही रोज जे काही धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा पठण करत आहोत, तर ह्या गोष्टीकडे आपल्याला थोडा प्रकाश टाकणं फार गरजेचं. ह्या अनुषंगाने आपल्याला की ध्यान तर करावंच लागेल, पण आपल्या इंद्रियाला आपल्याला जाणावं लागेल की माझ्यामध्ये श्रद्धा अधिक आहे का माझ्यामध्ये वीर्य म्हणजे प्रयत्न अधिक आहे का, स्मृती अधिक आहे का, समाधी अधिक आहे का, प्रज्ञा अधिक आहे. हे इंद्रिय, या इंद्रियाच्याच अनुषंगाने आपण दुसरे जे काय अयत्तवाद इंद्रिय, अयत्त इंद्रिय, अन्यत्तवादी इंद्रिय, हे जे काही 3 इंद्रिय आहेत प्रज्ञेचे, ते परिपूर्ण होतं मनुष्य. आरत्व इंद्रिय म्हटले जातात. हे 32 इंद्रिय, 22 जे इंद्रिय आहेत, तर त्याच्यामधले हे इंद्रिय 3. पण आपल्याला या इंद्रियाचा अभ्यास करणं फार गरजेचं. हे अधिक आहेत का नाहीत, मग याला कसं जाणायचंय हे तुम्हाला सांगायचं. कारण आपण नुसतं मी बोलत आहे म्हणून तुम्हाला ते ग्रहित पकडता जाणार नाही. तुमच्यामध्ये श्रद्धा अधिक आहे, श्रद्धाच जास्त आहे तुमच्यामध्ये. थोडीफार त्याला धरून प्रज्ञा असलीच पाहिजे, पण श्रद्धा अधिक आहे. प्रज्ञात आहे पण श्रद्धा अधिक आहे. ती का अंधश्रद्धा नाही म्हणले जात, प्रज्ञेला धरून आहे पण श्रद्धा अधिक आहे. तर समजून जाते माझी श्रद्धा वाढायला लागली, माझी श्रद्धा इंद्रिय हे प्रबळ होत काय, डेव्हल काहीतरी झालं, इच्छेचं दमन. म्हणून त्या इच्छेची हानी करू नका. भगवान बुद्ध काय सांगतात आपल्याला की या इच्छेची हानी करायची नाही, त्याला आपल्याला हे संपूर्ण गोष्टी या छंदावर, हे जे तथागताने आपल्याला सांगितलं छंद, हे जे आधिपत्य सांगितलेले आपल्याच्या, ते याकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष देणं फार गरजेचं. टिक्क पठ्ठांमध्ये आलेले आहे छंद अधिपती पचयो समुठान तंगरूपान अधिपती पच्चे, हे असे जे काय आलेले त्याचे शब्द मध्ये टिक्क पठ्ठांमध्ये. हे कशासाठी दिले, हे फार तो महत्वाचा धर्म आहे. आणि म्हणून तथागताने साधनेच्या बाबतीमधला जो धर्म आहे, तर तो टिक्क पठाण, महाटिक्क पठाण या सूत्रामध्ये आपल्याला ते सांगितलं. आणि हे शब्द तुमच्या कंठस्थ असले पाहिजे. तुम्हाला ते शब्द आले ते समजून घेतं की माणसामध्ये आपल्याला हे करणार, आणि हे झाल्याशिवाय ते जमणार. या अनुषंगाने आपल्याला वाटचाल करा. वाटचाल ही करायची की आपल्या स्वतःच्या चित्ताला कटोरून पाहणे, जाणणे हे आहेत का नाही, तर त्यासाठी आपण थोडे जे काही प्रयत्न करा, आपोआप तुमच्यामध्ये ते धर्म यायला लागतो आणि तो अभ्यास व्हायला लागेल.
तुम्हाला जर खरोखर धम्मामध्ये पकायचं असेल, पुढे सरकायचं असेल, याच्याशिवाय पर्याय नाही, हाच पर्याय. ह्या करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की सातत्य फार महत्वाचं. आणि सातत्याने जो माणूस काम करेल त्याला निश्चितच हा लाभ होतो, त्याचा अनुभव तुम्हाला निश्चितच येतो. म्हणून हे भगवान बुद्धांनी सांगितलं. मी विचार करत होतो की आपण आता अनागामी पद प्राप्त झालेल्या व्यक्ती, तर ह्या मनुष्य काम लोकांमध्ये उत्पन्न होत नाही, मग कुठे उत्पन्न होतात, कोणत्या भूमीमध्ये उत्पन्न होतात. मी विचार करतो. बरेचशा वेळेला चिंतन करता करता मी जेव्हा पाहिलं सूत्रामध्ये, अभिधम्मामध्ये पाहिल्याच्या नंतर माझं थोडा, अरे हे जे काही तथागताने सांगितलं हे बरोबर. आणि या अनुषंगाने ह्या जे काही देवतांच्या भूम्या आहेत आणि त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. एवढंच धम्मचक्र पोहतो सुद्धा वाचत असताना आपल्या हे लक्षात राहणं फार गरजेचं आहे की हे देवताच्या भूम्या आपण पठण करत आहोत, पण कशाच्या अनुषंगाने हे लोक या भूम्या आहेत याच्याकडे आपल्याला थोडं स्मरण व्हावं, म्हणून आज मी त्याच्यावरती प्रकाश टाकला. तर थोडं आपणही चिंतन करा, मनन करा आणि चांगली वाटचाल करा. ही आपल्याला संधी आलेली आहे. आज जवळजवळ संघपालजी तुम्हाला बऱ्याचशा दिवसापासून उपदेश करत आहे. कधी संख्या कमी होते, कधी जास्त होतं, कधी काहीच नाही. म्हणजे काल तर 2-3 महिला दिसतात, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्यामध्ये निरुत्साही आणला. चला आता वंदनात घेऊन टाकू, 325 घेऊन टाकून जाऊ द्या बाबा, आज सुट्टी. पण नाही, त्याही 2-3 महिला होत्या, पण त्यांनी ग्रंथ वाचन केलं. का? हे एक असो का 2 असो, काही फरक पडत नाही, पण तुमच्यातला इच्छा आणि जे काय आहे याला खतम करायचं, याची वाढच करायची. तुम्ही सातत्याने, आता काय बराचसा कालावधी आपला वर्षवासाचा निघून गेला, आता थोडाच कालावधी राहिला आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही आता खंड पडू देऊ नका. सातत्याने तुम्ही विहारामध्ये या. भंतेजीलाही नवीन नवीन विषय तुमच्यासाठी ते हाताळत राहतील, सांगत राहतील. आणि जे तुमच्या कानावरती शब्द पडले नाही ते शब्द पडायला लागतील. या अनुषंगाने सातत्य फार महत्वाचं आहे. आता 1.5 महिना होऊन गेला आपला, आता थोडेच काही दिवस राहिले, म्हणजे 1.5-2 महिने झाले असं धरून चला आपण. तर आता आपल्याकडे 1.25 महिना आहे आणि या 1.25 महिन्यामध्ये जेवढं आपल्याला कुशल कर्म करता येईल त्या अनुषंगाने आपण केलं पाहिजे. बंतीजीनं हा विषय हाताळत असताना तुम्हाला म्हटलं की जे मोठे बंतीजी राहतात ते नियमाचं भाग जे काय आहे त्यांचे नियम कठोर राहतात. नियम काही कठोर नसतात, तेच नियम आहेत. 227 छोटा भिक्षू असो का मोठा असो, काही त्याच्यात काय वाढ होणार नाही. 227 मध्ये काय वाढ होणार नाही. जर वाढ होत असेल, तो मनाने काही टाकत असेल, तो त्याचा मनाचा आहे, तो अतिशय आराधा. कारण 227 नियमामध्ये सर्व बंदीची लोक बांधलेली आणि त्याच्या पद्धतीने ते प्रत्येकच चालतो. कोणत्याही एखाद्या विनयाला लगे असं लांब व्हायचं, जसं एखाद्या शरीराचा हात वाढला, लयच वाढला तुमच्या शरीरात, कसं दिसेल माणूस? हात पाय आहेत बरोबर, मुडकं बरोबर आहे, नुसतं एकच हात वाढला, लाज वाटण्यासारखं काम होईल ना ते. एखाद्याने लयच एखाद्या विनयाला वाढवलं ते बी लज्जास्पद आहे. त्याच पद्धतीने रावद्याचं ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने राव द्यावं लागणार, वाढवावं लागणार नाही, काही नाही. त्याला म्हणजे त्याला प्रेस करावं लागणार नाही की हा भारी आहे, तो भारी. काही काही लोक करतात ना, एखाद्या विनयाला लयच मोठं समजतात, बाकीच्याला थोडं डाऊन समजतात. तसं काय नाही, विनय सारखीच आहे आणि त्या प्रत्येकाचं पालन करतात. काही काही विनयाचा आव आणला, विनय पालन कमी आणि आवक जास्त आणलं, ती एक होऊन जातं. आव आणणारा वर्ग जास्त आहे. नवीन बाई आहे घरामध्ये, कशी काम नसलं तरी बांगड्या वाजवत खळा खळा खळा. काही काही लोकांना असं आव्हान, काम कमी दांडू जास्त. जे काम करणार आहे ते खरोखर
पालन करणार आहे ते विनयाच्या गोष्टी करणार नाही. त्याला माहिती आहे वैयक्तिक जीवन आहे आणि त्याला पालन केलं तर मलाच त्याचं फळ मिळेल, मला त्याचा आनंद चाकावा लागेल. तो काय आव्हान मी आव्हानणार आहे. काय केलं तर धर्माचं देश सोडून तो आला की लोक असं अभंतीचे असं नुसतं विनय सांग. अरे या लोकांना काय करायचं विनय? सुत्त पिटक सांग, आम्ही धर्म सांग. विनय हे आपल्यासाठी आहे. हे ज्याचा त्याचा विनय, तुमचा विनय उपासकाचा विनय भिक्खूचा, ते काय सांगायचं काम नाही. तर याचं आव्हान गरजेचं नाही. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांनी आव्हान झोपून जातात. काही पावडर हे ते काही लावत नाही, म्हणजे 10 शिलाचं ते पालन करणार आहेत असं नाही, पण आपापल्या पद्धतीने आपल्या शक्तीनुसार ते पालन करतात. काही एवढं त्याचं काही हे नाही करायचं. जेवढं होईल तेवढं तुम्ही करत राहा तुमच्या शक्तीनुसार, तुमच्या बलानुसार. आता तुम्ही थकले आणि तुमच्या डोक्यावरती द्यायचं चांगलं वजन 60-70 किलोचं पेलल का ते? पेलणार नाही. जेवढं तुम्हाला पेल तेवढंच करा तुम्ही. जास्तची तुम्ही आशा ठेवू नका आणि दाखवू नका ताकद नाही मी करते. आशाने काय होईल? आपली हानी होईल ना. आपली ताकद जाणार, आपलं बल जाणार, आपलं सामर्थ्य जाणार आणि त्यानुसार काम करा. कारण धम्म हेच सांगतो आपल्याला, बाकी काही गोष्ट नाही. म्हणून मी म्हटलं तुम्हाला इंद्रिय काय? इंद्रिय कळाले म्हणजे तुमचं ताकद, तुमचं बल, सामर्थ्य हे तुमची तुम्हाला कळून जातं आणि त्याच पद्धतीने तुम्ही काम करता. तर यासाठी तुम्ही आपल्या इंद्रियाच्या अनुषंगाने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर मी संगपालजी आज यांनी जे काही आपल्याला चांगली मार्मिक आणि तात्विक जे काही धम्मपदातील जे काही शुद्ध गाथा आणि कथा या दोन्ही सांगितलं आपल्याला समजावून विश्लेषण करून विस्तारित संक्षिप्त रूपाने त्यांचे या संपूर्ण जे काही वस्तीच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही आभार मानत आहोत की आपण एक उत्साह आणि साहस धरून सांगत आहात. याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे की आपण एक विचारात्मक आणि करुणेच्या भावनेने तुम्ही सांगत आहात. ती भावना आम्हाला जे काही समजून आली की तुम्ही काय कमी पडत नाही, कमी आम्ही पडत आहोत. ऐकण्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे लोक आता इथे एवढी मोठी वस्ती, परंतु आपले कमी कमी लोक येतात. अजून अजून येत राहा एवढी सद्भावना करतो आणि मानतो. सर्वांचं मंगल विवदन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवन्तरायो सुखे दीर्घायुः अभिवादनशीलसामीचं वटापचाय चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुर्दां सुखं वदन्ति स्वाहा.